धोताल पडला अरे सूय मध्ये काय अरे माझी तपिला सूय हा म्हणायचंय काय अरे काय सांगू तुला त्या माझ्या तपिलेला मी 8 दिवस थोडी नाही बघ म्हणतो काय आणि अरे सुद्धा मी काय म्हणतोय काय झोपेत वाकडे उठून आलाय काय म्हणतो 8 दिवस उन्हात तप्पेला बाहेर काढलाच नाही वाकड्या ती काय कानपुरात गेले तपेला नाही कपिला तांबू काय कपिला नाही तिला 8 दिवस थोडी नाही बघ आणि 8 दिवसांत थोडली आणि तिथे ती काय म्हणतो गुलकी उलवली बरोबर आणि ती काय म्हणतो ठेपली वर करून बोताळली म्हणजे वन्यात झडपाली अरे वनव्यात हलपाली नाही ठेपली वर करून बोकाळली चौक धरला आणि या भोदवालीत किलन दादा त्या मळ्यात आली पंचा भोदवालीत कोण तिवल्यात किलन दादा त्या मळ्यात आली कुठं फेमत आहे बरोबर त्या दैतवाली किलन दैताच्या मल्यात किलन दैताचा मला बघितलंच ना दादा तुझा मला नाही तू ना त्याचा मला बघतील ना तुझं 2 दीप होती म्हणतो काय जरा माझं पुस्तक काय 2 दीप होती आपलं दोघं चांगलं होतं बाहेर फुलून बाहेर पुसतो नाक हलवतो होता भाजीचा मला अरे ह्या माझ्या माझ्याला कंपावन नजर पावत नाही एवढा कंपावन आणि त्या कंपावनातून माझी तपिला उली मारून किलन द्यायचा त्या मल्यात दिली कोणाच्या मल्यात दिली त्याला थोड्या आवाजाला वाजवतो त्याने येताय ना आता बरोबर यायची संधीतली किलन द्यायचा त्या मल्यात दिली किलन द्यायच्या मल्यात काय होता माहितीये आम्हाला का माहित वांग्याची भाजी टॅमॅटोची भाजी पाल्याची भाजी मुल्याची भाजी किलन साधा व्यापारी नव्हतं वनिष्ठ आपला मोठाचा धंदा कुठं वनी वनी त्या टॉपला भाजीचा मला नाही धंदा मला देत वाली भाजीचा टॉप काय आणि एवढी भाजी असताना माझ्या कपिला बाकी कशाला हात लावला नाही तोंड लावला नाही कशा तोंडाला माहिती आहे किलन द्यायचा त्या मुलाला किलन दादा लाख दूध मागू नको मुलात खाते तो पण कॉमेडी करतो तुझं मला हा लागता आणि गण्या माझी जाय किलन दादाचा सगळा एका बाजूने मुला साधा मुला नाही वरती हिरवा पाला खाली पांढरा मुला आणि एका बाजून मुल्याचा सकाळी 5:30च्या सुमारास किलन दादा पाणी लावाय म्हणून मल्यात लावला म्हणतो का सकाळचा पाणी लवकर लागतं म्हणतात ना बरोबर आता मल्याकला आला बघतो तर काय किलन दादा बघतो तर काय माझी तपिला दाय त्याचा मुला खाय काय खाय मुला काय कोणाचा खाय किरण दादाचा कधी खायचा म्हणजे भाजीचा लोकांना पतला पाहिजे बरोबर काय आणि गड्या मुला खाल्ल्याबरोबर किलन दादा आपण लागीत मानू माझ्याकडे चक्कर नव्हता लागीत मग थाटा तुला नाही हातात घेतला ताटी लागला माझ्या हातात घेतला ताटी लागला माझ्या पाठी तपिला किलन
अरे तप्प्याला बोलतोय हा तू त्याला काम तर घेता किरण मागून आहे दादा काठी फुलं कपडे काय मागत मला सांगते सोबाला माझ्या फुल बघा तुम्ही सांगता बोलतो किरण दादा किरण दादा म्हणजे अति काठी उघडणार तपल्याचा माला आहे तेवढ्यात माझ्या कपिलान काय केला आता कानून माझा बघतला हा रागात रागान बदलला मला पवित्रात ना बरोबर उलगुल बोल असती हा मला रवल्यात माझ्या कपिलान काय केलं मागच्या दोन्ही पायात झाला कसं केलं आता झाला मागच्या दोन्ही पाय झाल्याबरोबर किलन दादा दोन्ही फुलून टाकला अरे काय फोडला दोन्ही पायान किलन दादा दोन्ही फुलून टाकला अरे काय अरे झोपला त्या वातिया हे सांगा ना केव्हा तुम्ही कशावर बोमालता भाई कुठली आता सगळ्या बरोबर हा एकदम जोरात मारला बरोबर आता हातात धरून बसला मग किलन दादा हा दोन्ही दोघांच्या झोपल्या हातात धरून बसला पुढं झालं किलन दादा अजून कथा येईना बरोबर अजून कथा येईना अजून कथा याची कालबाली मध्ये थांबते बायको किलन दादाची तुलीवर तवा ठेवून देऊन बसलेली तवा तुलीवर तवा किलन दादा मुला तवा ठेवायचा तव्यावर आणि मुलाची भाजी किलन द्यायची ना म्हणून त्याच्या मागाने तवा ठेवला तुलीवर आणि त्या तुलीमध्ये लाकडा पण बरी केल्या तवा पण लाल लाल तापला पण किलन दादा पत्ता नाही बांधाखाली पडलेलो बांधा पडलेला किलन दादा का आता तीच बाजू आहे आणि म्हणून किलन दादा घराला काय येईना आणि हे आलदांगीचा जीव काय ना धावत पलट दळतवाडी त्या मल्यात गेली कुठं गेली दळतवाडीच्या मल्यात कोणाच्या मल्यात तिथल्या कोणा नाव घ्यायचं नाही अजून बाकी आहे तारनेवर कोणा अजून का वायगा खाऊ शाप टाकली वायगा का भरी लोका झाली तेव्हा का गावची वायगा गोल 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 आणि अजून का वायगा म्हणजे एक नमला का वायगा त्या वायग्याला काटा नाही कुत्रा नाही एका बाजून एका खाया त्या बाजून आणि तेवढ्या गाड्या किलन दादी बायको मल्यात आली अति पाचनं मागते आली ना अति पाच मुली अति ह्या काय कोणी जातात त्या काय जाऊ दे अति आली पाचनं बघते तर काय किलन दादा हातात धरून घाय किलन दादी बायको बघते तर काय किलन दादा दोन्ही हातात धरून घाय ती म्हणते अहो कालबाजी तुम्ही कळताव काय तुझं म्हणतो धोलं गेलं फुलं बघ मी काय धरून हाय बघते तर वाटिया ह्या तुमचा झाला का ना ती म्हणते आज घेतली गाय आली होती तिने वाचवलं जाऊन टाकला मुला पण तुला का देव म्हणते मला आता थकला जाऊ दे पण तुम्ही एवढ्या घाई गडबडीनं एवढ्या धावत करत मला त्याच्या आधी लोलावलं काय कशासाठी तू ऐकलं चाले लोलावलं कशासाठी बोलावलं रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आदपादोष कैलासशी तुकाराम लक्ष्मण तेरवणकर यांच्या स्मरणार्थ संदेश तुकाराम तेरवणकर यांच्याकडून 201 रुपये कैलासशी विजय नारायण डिके यांच्या स्मरणार्थ महादेव डिके यांच्याकडून 201 रुपये रमेश डिके यांच्याकडून खास 101 रुपयात बक्षीस आहे अहो चांदीच्या ताटात बदामी हलवा चांदीच्या ताटात बदामी हलवा रमेश रावांचं नाव घेते काय देता तू ऐकतोच काय ही कोणती म्हातारी काय म्हणते तांदे ताटात तुमचा हलवा तांदे ताटात हलवा बदामी हे आपण म्हटलं नव्हतं आतून देतो मग मला बोल नीट ऐक चटणी होऊन टाकी
रमेश डिके यांचं मावशी नाव घ्यायचंय. अहो चांदीच्या ताटात बदामी हलवा. चांदीच्या ताटात बदामी हलवा. रमेश रावांचं नाव घेते. अगोदर तुमच्या पहिलीला घालवा, नंतरच मला बोलवा. यानंतर राहुल माशे. राहुल माशे यांचं मावशी नाव घ्यायचंय. हे रमेश दादा झाले नाही, आणि जरी झाला असला तुझ्या पाया पडतो. तुझ्या पहिल्याला काय सोडू नको आणि हिला काय नेऊ नको. भाईला चटणी करून लागेल, चटणी तुझी खायचा बालाय बावा तसातला. बदामी म्हणजे हलवा. राहुल माशे. आमचं आम्ही बघून येऊ. बघतील बघतील. मी थाटा नाही म्हणलाय. राहुल माशे. ते शेवटी अहो मथुरेच्या बाजारी जाताना घेतला आग्र्याचा पेटा. मथुरेच्या बाजारी जाताना घेतला आग्र्याचा पेटा. अहो राहुलराव मला वणीतच येऊन भेटा. यानंतर अजय निनावे यांचं मावशी नाव घ्यायचंय. थोपा नाही अजय निनावे. नाव काय मुलगा तिशी काय. मथुरेच्या बाजारी जाताना यमुना नदीच्या चिखलात उठला पाय. अजय तुझा मण्यात पण पाय उचल का काय तुला माझ्याकडे लुकला पाय आहे असा आटपास जायचं. अदेला सांगतो तुला कुठं सांगतो अदेला वायदा पण एवढा दुसरीच आहे ना. पाणी कदा हळू हळू काय थांबतली. नाव घे नाव. मथुरेच्या बाजारी जाताना यमुना नदीच्या चिखलात उठला पाय. अजय. मथुरेच्या बाजारी जाताना यमुना नदीच्या चिखलात उठला पाय. कुठं दुसलाय. अहो अजयराव कुठे दिसत नाही. अजयराव कुठे दिसत नाही. अहो दारू पिऊन पडले की काय. यानंतर आशिष गीते. आशिष गीते यांचं मावशी नाव घ्यायचंय. पत्ता खाला आणि ते दारू बिल पडला का काय वायका खाला पण होत अहो मथुरेच्या बाजारी जाण्यासाठी मी करीत होते विनी पिनी. मथुरेच्या बाजारी जाण्यासाठी मी करीत होते विनी पिनी. आशिष. अहो समोर होता आईना. होता समोर होता आईना. मोठा होता का तुला बघा एवढा लागला. आशिष. आईना. अहो आशिष रावाने मारली मिठी. हो त्याच्यामध्ये मी मावेना. मावशी का खाते अशी गालच्यासारखी आहे ना त्याच्या मिठीत काय मावल. यानंतर बंड्या नागले उर्फ सचिन रेल्वे बोगद्याचे मालक यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपये. त्यांचंही मावशी नाव घ्यायचंय. बंड्या नागले उर्फ सचिन. नाव जा खातातच घे. आता का तो बोगद्याचा मध्ये माल बोगद्याला नाही आता. आणि दोन दोन आहे. दोन 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 आहे का? तिथला पण माली बोगदा का मालक असता. एकदा DCB पोखल्या अति बालकी दुलबिल घेणार अति नजर टाकणार आणि पोखल्याला लावणार बुलबुल बुलबुल. यार काय पैसे द्या 100 एकच घेणार. नाचते का त्या मुलगाचं नको या. नाव काय झाला बाबा. कोण बंड्या. बंड्या बंड्या उर्फ सचिन. नाही बंड्यात मला वागतोय. बोगद्याचा मला म्हणजे कसा असावा. बंड्या दादा का असावा. बोगद्याचा मालक रेल्वे द्या बाकी कुठल्या नव्हतं. गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट. मग काय नाही दागिन्यानं फुलून टाकी. कोणलं खाल्लं पायापासून घ्या पाहिजे. बंड्या दादा
त्याल काय कपाशी तर त्याल नव्हता दे लगेच त्याल लावा. अहो मेथीची केली भाजी त्यामध्ये खोबरं घातलं किसून. मेथीची केली भाजी त्यामध्ये खोबरं घेतलं किसून. बंटेरावांचं नाव घेते अहो तुमचीच घरवाली बसेल रुसून. यानंतर संदेश मोडक. साहजिकच आहे. संदेश मोडक यांचं मावशीचं नाव घ्यायचंय. पंजाबनंतर तुझा ह्या दुसऱ्या बाईचं नाव घ्या सांगितलं तर लागवड नाही का ती दाण का शिरका खाली कमलं जाम करून. अहो मी आहे मावशी माझं नाव पारू. मी आहे मावशी माझं नाव पारू. संदेश. अहो संदेशराव तुम्ही प्या दारू पण मला नका मारू. उद्योगाच्या बांधाखाली बसून राहायचा. नाग साजरतो का मुला खातोय. मुला खाऊन दमला होता. एक मिनिट अरे यो दुधाला आवरा आहे. उचलतो फुगत आलाय बघ. काय ते टिपी टिपी दूध पडताय. टिपी टिपी जावं दूध लागताय. काढलो आकडे आली रे. आकडे आली आकडी ताड झालं. उचला नी टाका खाली. शुद्धी ती पांढऱ्या काय केल तू अगं त्यालपा त्या पांढऱ्या फुटो. दोन दोन मातानी वाटा दोन दोन मातानी. अगं दही दूध लोणी तूप. अरे काय सांगू तुला त्या मावतीचा एवढा भला मोठा मात. त्या माताचा एवढा मुख्य आहे का दाल कात. त्या मावतीच्या मातात लोण्याचा डोला. लोण्याचा डोला. मावशीच्या माठात म्हणतो मावशीचा डोला. लोण्याचा गोला. त्या लोण्या काढण्यासाठी हात मातात घातला. बरोबर. लोण्याचा डोला वर काढला आणि जेवल्या लोण्याचा डोला खाणार तेवढ्या जमिनीवर पडला. त्या लोण्याच्या डोल्यावर माझं दोन्ही बाय खाल्लं आणि राहिले. नाक वाचला तेव्हा त्याला नाक खर्चांलाय रे. हा थांब काय बा आपल्याला जमायचा नाही. माझी तिकडे कपिला सुद्धा तिला मी डोक्यात नेऊन देतो. जातो. आता एक काम कर. काय चालू त्यात एक मावशी आहे. मावती हा तिला काय चालू. तिला काय करू नको करण्यात नाही. तिला जाऊन विचार तो आलेली कोणीकडनं आणि जाणार कुठं. आलेली तुटून आणि जाणार कोठे. कोणला इथलू मावशीला विचार. बरोबर चालतो. प्रेमाने घे.
जास्त सपोर्ट हालू नको. एखाद्याला का गरजेत हल्ला नाही मगाशी का पडला होता. मी काय म्हणतो हा. तिची मावशी ती थांबण्यात आहे. लाल सिग्नल लावला नाही. आवाज दे दिव्या. ए मावशी हा. ए मावशी बरोबर. बोलतोय ती ए, एवढी घाय दादा बाय तुला अरे वाकड्या हा? मथुरेच्या बाजारात जायचंय. तुझ्या बाजारला जायचं मी काय म्हणतो हा. आली सुटून आणि जाणार तुझं अरे वाकड्या आम्ही आलेल्या गोकुळातून हा. प्रेक्षकांच्या मनापासून आजलं पारितोषिक मावशी मी काय म्हणतो रक्तार्थ बादशाह संजय डिके यांच्याकडून मावशीसाठी 51 रुपये मावशी नाव घ्यायचंय. रेल्वे मंत्री सचिन नागरे आणि आशिष गिते